नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह। प्रत्येक व्यक्तीची कुंडली पाहिल्यानंतर किंवा आपण एखादा ग्रह अशुभ आहे किंवा शुभ आहे आपण मानत असतो। जसे की शनी हा ग्रह अशुभ आहे, प्रत्येक वेळेला आपण म्हणतो की शनी ग्रहाची दृष्टी असेल किंवा शनी ग्रहामुळे आपल्याला सर्व काही त्रास भोगावा लागत आहे किंवा दुसऱ्या कोणत्या राहू आणि केतूमुळे आपल्याला भोगावा लागत आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही ग्रहामुळे आपल्याला त्रास भोगावा लागत आहे। आपण असे प्रत्येक वेळेला कोणाला कोणातरी म्हणण्यामध्ये ऐकत असतो। तर हे पापग्रह म्हणजेच की शुभ ग्रह, अशुभ ग्रह किंवा पापग्रह यामध्ये कोणते कोणते ग्रह शुभ आहेत, अशुभ आहेत आणि पापग्रह आहेत। तर आपल्या कुंडलीनुसार आपल्याला वेगवेगळे ग्रह आपल्याला परिणाम देत असतात। तर याच व्हिडिओच्या सहाय्याने आपण पाहणार आहोत की कोणते शुभ ग्रह आहेत, कोणते पापग्रह आहेत आणि अशुभ ग्रह कोणते आहेत। त्यासोबतच कोणत्या भावामध्ये आपल्याला जे ग्रह आहेत ते शुभ फळ देतात आणि कोणत्या भावामध्ये अशुभ फळ देतात ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या सहाय्याने पाहणार आहोत। नमस्कार, मी विवेक आपले सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर यापुढे पाहूयात की आपण या आपल्या कुंडलीमध्ये आणि सर्वसाधारणपणे हे ग्रह कोणते शुभ असतात, अशुभ असतात आणि पाप असतात। तर सर्वात प्रथम आपण पाहूयात की शुभ ग्रह कोणते। तर शुभ ग्रह यामध्ये बृहस्पती म्हणजेच की गुरु ग्रह हा शुभ ग्रह आहे। त्यानंतर रवी, चंद्र आणि त्यासोबतच शुक्र ग्रह हा शुभफळ देणार आहे। 9 ग्रह आहेत, त्यापैकी हे ग्रह शुभफळ देणारे ग्रह। आणखीन एक ग्रह आहे तो पापग्रहामध्ये पण आहे आणि शुभ ग्रहांमध्ये पण आहे, तो ग्रह म्हणजेच की मंगळ। आपल्या कुंडलीमध्ये मंगळ ग्रह हा बऱ्याच वेळेला शुभफळ पण देतो आणि अशुभ फळ पण किंवा पाप ग्रह पण आपण या ग्रहाला मानत असतो, कारण की हा आपल्याला तेज, कार्य, स्फूर्ती, विश्वास हे सर्व काही कार्य करण्याची क्षमता आपल्याला देत असतो मंगळ ग्रह। तर मंगळ ग्रहच आपल्या कुंडलीमध्ये कशा प्रकारे स्थित आहे, म्हणजेच की अशुभ स्थानामध्ये आहे की शुभ स्थानामध्ये आहे किंवा तो चांगल्या राशीमध्ये स्थित असेल तर चांगले फळ देतो, अशुभ राशीमध्ये असेल तर अशुभ फळ देतो। तर हे नियम तर प्रत्येक ग्रहाला लागतो, परंतु या ठिकाणी मंगळ ग्रह हा पापग्रहामध्ये पण आहे आणि शुभ ग्रहांमध्ये पण आहे। त्यानंतर अशुभ ग्रह कोणते, तर येणारे राहू, केतू आणि शनी हे ग्रह अशुभ ग्रह आहेत। त्यासोबतच मंगळ ग्रह सुद्धा या ठिकाणी अशुभ बऱ्याच कुंडलीमध्ये होत असतो। त्यानंतर पापग्रह यामध्ये राहू, केतू, मंगळ आणि शनी हेच ग्रह जे आहेत ते पापग्रह पण आहेत। पापग्रह रवी ग्रहाला सुद्धा बऱ्याच वेळेला मानल्या जाते, पापग्रह रविग्रह सुद्धा होतो। त्यानंतर जे अशुभ परिणाम देत असतात म्हणजेच की शुभ ग्रह आहेत तर ते प्रत्येक राशीमध्ये, प्रत्येक भावामध्ये आपल्याला नेहमी फळ देत असतात का, तर ते शुभच फळ आहे का, हे सर्व काही आपल्याला आपल्या जन्मकुंडलीवरून कळत असते। तर आपल्या जन्मकुंडलीमध्ये जो शुभ ग्रह आहे किंवा पापग्रह आहे तो कोणत्या स्थानामध्ये आहे, 6, 8, 12 ही अशुभ स्थाने आहेत आणि त्या स्थानामध्ये हा ग्रह आहे आणि तो जर ग्रह शत्रू राशींमध्ये, शत्रू ग्रहांमध्ये बसला असेल तर त्यानुसार आपल्याला अशुभ फळ देत असते। तर जे कोणते ग्रह कोणत्या ग्रहाचे शत्रू आहेत, सम आहेत, हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहिलेले आहेत। जर तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि आपण आपल्या ज्योतिषाचे ज्ञान नक्कीच वाढवू शकता। तर या ठिकाणी शुभ, अशुभ आणि पाप या 3 गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत। शुभ ग्रहांमध्ये बृहस्पती म्हणजेच की गुरु, शुक्र, मंगळ, चंद्र, रवी हे आपल्याला दिसून येतात। तर हे शुभ ग्रह आहेत आणि त्यासोबत पापग्रह म्हणजेच की राहू, केतू, मंगळ, शनी हे पापग्रह आहेत आणि त्यानंतर अशुभ ग्रह सुद्धा हेच ग्रह आपल्याला दिसून येतात। तर हेच अशुभ पाप ग्रहांचे कारकत्व किंवा जे अशुभ फळ आहे ते कमी करण्यासाठी आपण त्याची
जी अशुभ स्थिती बनत आहे ती अशुभ स्थिती कमी करण्यासाठी पूजा, जप, दान किंवा रत्न धारण करणे यासारखे वेगवेगळे विधी आपण करत असतो. त्यानुसार आपल्याला शुभफळ प्राप्त व्हावे किंवा ती घटना आपल्या जीवनामध्ये घडून यावी. जसे की बृहस्पती हे ज्ञानाचे कारक आहेत. आपल्यासाठी ज्ञान ग्रहण करण्यासाठी आपल्याला आपल्याजवळ ज्ञान येणे यासाठी आपण पुष्कराज रत्न धारण करतो किंवा आपण जप करतो बृहस्पतीचा किंवा पूजा करतो, शांती करतो, त्यासारखे उपाय आपण करत असतो म्हणजे की ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावे. कारण की गुरुची पूजा केल्यानंतर किंवा गुरुची उपासना केल्यानंतर आपल्याला त्यानुसार शुभफळ प्राप्त होत असते. असेच प्रत्येक ग्रहाचे आहे. जसे की गव्हर्नमेंट संबंधित आपल्याला जॉब किंवा गव्हर्नमेंट संबंधित कार्यामध्ये यश पाहिजे असेल तर आपण सूर्याची उपासना करतो, सूर्याला ग्रह अर्घ्यदान देत असतो. तर यासारखेच अनेक उपाय आपण प्रत्येक ग्रहाच्या वेगवेगळे प्रकारे आपण करत असतो. तर त्यानुसारच आपल्याही कुंडलीमध्ये जो ग्रह आहेत, 9 ग्रह आहेत, त्या 9 ग्रहांचे कोणत्या स्थानामध्ये शुभ होतात आणि कोणत्या स्थानामध्ये अशुभ होतात तर हे आपण यापुढे पाहूयात. आपली स्वतःची कुंडली तुम्ही स्वतःजवळ घेऊन बसा आणि कोणते ग्रह कोणत्या स्थानामध्ये शुभ आणि अशुभ आहेत हे सर्व काही तुम्हाला मी यापुढे सांगतो. तर सर्वात प्रथम हा रवी ग्रह आहे. तर रवी ग्रह कोणत्या स्थानामध्ये शुभ होतो आणि अशुभ होतो हे सर्वप्रथम पाहूयात. तर रवी ग्रह आत्मविश्वास, बलवत्ता, गव्हर्नमेंट संबंधित कार्य, त्यानंतर निर्णय क्षमता हे सर्व काही आपल्याला दर्शवत असतो. तर ज्या व्यक्तींमध्ये हे शुभफळ भेटत असतात किंवा हे निर्णय घेण्याची क्षमता त्यांची जास्त असते त्यांच्या कुंडलीमध्ये रवी हा ग्रह अत्यंत शुभ स्थानी आणि शुभ स्थानामध्ये किंवा शुभ राशींमध्ये स्थित असतो. तर कोणत्या स्थानामध्ये शुभ असतो तर पहिल्या, तिसऱ्या, 6व्या, 10व्या आणि 11व्या या स्थानामध्ये जो रवी ग्रह आहे तो शुभफळ देणारा असतो. त्यानंतर अशुभ फळ किंवा मध्यम फळ हे आपल्याला देणारा ग्रह जो रवी ग्रह आहे तो अहंकार, पित्त, वडिलांशी मतभेद या स्थानामध्ये बसला असेल तर कोणत्या स्थानामध्ये तर 4थ्या, 5व्या, 7व्या, 8व्या, 9व्या आणि 12व्या या स्थानामध्ये असेल तर वडिलांशी मतभेद होणे किंवा अहंकार जास्त येणे यासारख्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर पित्त रोग किंवा आरोग्यासंबंधित इशू त्याला निर्माण होत असतात. तर यासारखे हे सूर्यग्रहाचे फळ आहे. म्हणजेच की शुभ स्थानामध्ये असेल तर शुभ फळ देतो, अशुभ स्थानामध्ये असेल तर अशुभ फळ देतो. हे स्थानानुसार फळे आहेत, राशीनुसार नाही आहेत. राशीमध्ये असेल तर मित्र राशीमध्ये असेल तर ते जे काही अशुभ फळ देणारे आहे ते अशुभ फळ कमी होते. म्हणजेच की अहंकार त्या व्यक्तीला जास्त प्रमाणात नसतो. काही व्यक्तींना इतका अहंकार असतो की ते थोड्याही गोष्टींनुसार ते अहंकारित होतात किंवा त्यांना गर्व चढत असतो. तर हेच त्या प्रत्येक व्यक्तीला अहंकार असतो परंतु तो कमी जास्त किंवा अधिक जास्त या प्रमाणात असतो. त्यानंतर चंद्र हा ग्रह कोणत्या भावामध्ये शुभ आहे तर पहिल्या, तिसऱ्या, 4थ्या, 5व्या, 7व्या, 9व्या आणि 11व्या या स्थानामध्ये जर चंद्र असेल तर या स्थानामध्ये अत्यंत मनशांती, सौंदर्य, आईशी स्नेह यासारख्या स्थितीमध्ये तो अत्यंत शुभकारी फळ आपल्याला प्राप्त करून देत असतो. त्यानंतर अशुभ फळ कोणत्या स्थानामध्ये देतो चंद्र तर 6व्या, 8व्या, 10व्या आणि 12व्या. 6, 8, 10 आणि 12 या स्थानामध्ये जर चंद्र स्थित असेल तर अशुभ फळ देतो. मनाची अवस्था चंचल असते, मन स्थिर राहत नाही, एकाच कार्यावरती ते स्थिर राहत नाही, चंचल राहते, स्वभाव किंवा डिसिजन लवकर चेंज करत असतो. यासारखे अशुभ फळ आपल्याला मिळत असतात. किंवा 12व्या स्थानामध्ये असेल तर तो एका ठिकाणी स्थिर राहत नाही, घरी राहत नाही, बाहेर फिरतो, मित्रांची संगत त्याला जास्त आहे किंवा मित्रांसोबत तो बाहेर राहतो किंवा फिरत असतो किंवा प्रवास जास्त प्रमाणात करत असतो किंवा घरापासून दूर राहतो. यासारखी अशुभ फळ आपल्याला या ठिकाणी 12व्या स्थानामध्ये स्थित असल्यानंतर दिसून येत असतात. त्यानंतर भावनिक असतो, अस्थिरता त्याच्या मनाची जास्त प्रमाणात असते जर या स्थानामध्ये असेल तर अशुभ स्थानामध्ये 6, 8, 10 आणि 12. त्यानंतर मंगळ ग्रह, तर मंगळ ग्रह हा जो अंगारक म्हणजेच की मंगळ ग्रह आहे तो
तो मंगळ ग्रह शुभ स्थानामध्ये साहसी, यश, लढाईची शक्ती देणारा हा ग्रह आहे। कोणतेही कार्य करण्यामध्ये उत्स्फूर्तता, कार्याची गती दर्शवणारा हा ग्रह आपल्याला मंगळ ग्रह दिसून येतो। तर हा मंगळ ग्रह कोणत्या स्थानामध्ये शुभ आहे तर तुमच्या कुंडलीमध्ये 3ऱ्या, 6व्या, 10व्या आणि 11व्या या स्थानामध्ये जर असेल तर तो अत्यंत शुभकारी फळ आपल्याला प्राप्त करून देत असतो। तर अशुभ ग्रह जो अशुभ स्थाने आहेत ते अशुभ स्थाने कोणती तर पहिल्या, 2ऱ्या, 4थ्या, 5व्या, 7व्या, 8व्या, 9व्या आणि 12व्या या स्थानामध्ये जर असेल तर अशुभ फळ आपल्याला देत असतो। तर क्रोधी स्वभाव बनवतो, अपघात घडवतो किंवा कोर्ट केस संबंधित आपल्याला त्या दिशेने घेऊन जातो, या संबंधित आपल्याला हा मंगळ ग्रह परेशान किंवा अशुभ फळ देत असतो। त्यानंतर जो आहे तो बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे। तर बुद्धी, व्यापार, लेखन, व्यवसाय या संबंधित कार्य आपल्याला देत असतो। तर त्यानंतर बोलण्याची कला, बोलण्यामध्ये किती गोडपणा आहे, मधुरपणा आहे, हे सर्व काही आपल्याला या बुध ग्रहासंबंधित दर्शवत असतो। तर बुध ग्रह हा शुभ स्थानामध्ये आहे, जसे की 2ऱ्या, 4थ्या, 6व्या, 8व्या, 10व्या आणि 12व्या या स्थानामध्ये जर असेल तर आपल्याला अत्यंत शुभकारी फळ मिळत असतात। बुद्धिमत्ता चांगली असते, व्यापारामध्ये यश मिळते, लेखन कला त्याची उत्तम असते किंवा लेखनाची विचारशैली त्याची अत्यंत उत्तम असते, या प्रकारे त्याला शुभफळ प्राप्त होत असते। तर अशुभ स्थाने कोणती आहेत तर अशुभ स्थाने ही 3ऱ्या स्थानामध्ये आहे, 5व्या स्थानामध्ये आहे, 7व्या स्थानामध्ये आहे किंवा 9व्या आणि 12व्या यापैकी स्थानामध्ये जर असेल तर अशुभ फळ आपल्याला देत असतो। म्हणजेच की व्यापारामध्ये बऱ्याच प्रमाणात अडचणी येणे, व्यापार न चालणे, त्यानंतर भ्रमण होणे, बोलण्यामध्ये गोंधळ किंवा बोलण्यामध्ये त्याला अडचणी येणे यासारखे आपल्याला बुध ग्रहामुळे दिसून येते। त्यासोबतच बुध आणि राहू 2 ग्रह एक सोबत असतील तर तो जो व्यक्ती आहे तो स्वार्थी असतो किंवा आपले काम करण्याची त्याच्याकडे उत्स्फूर्तता किंवा आपले काम तो व्यक्तींकडून, समोरच्या व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारे करून घेतो गोडीने किंवा त्याला जी बोलण्याची कला आहे ती अत्यंत उत्तम असते। तर या प्रकारे हा बुध ग्रह आहे। त्यानंतर गुरुग्रह हा ज्ञान, नीतिमत्ता, गुरुचा आशीर्वाद देणारा, म्हणजेच की आपल्याला सर्व काही ज्ञान, नॉलेज देणारा हा ग्रह आहे। आणि तो ग्रह जो आहे आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये, भावामध्ये आहे आपल्या कुंडलीमध्ये तर शुभ भाव जे आहे तर ते 1ला, 2ऱ्या, 4थ्या, 5व्या, 7व्या, 9व्या, 10व्या आणि 11व्या या स्थानामध्ये जर असेल तर गुरुग्रह आपल्याला अत्यंत शुभकारी फळ देत असतात। कसे तर आपली ज्ञान क्षमता वाढवतो, नीतिमत्ता वाढवतो, डिसिजन घेण्याची क्षमता वाढवतो, ज्ञान पसरवणे किंवा आपली प्रचिती ज्ञानाच्या साहाय्याने सोसायटीमध्ये होणे यासारखी घटना आपल्या जीवनामध्ये नक्कीच होत असते। आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की तो व्यक्ती खूप हुशार आहे किंवा त्या व्यक्तीला खूप नॉलेज आहे, तर त्याची जी कुंडली आहे त्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा चांगल्या स्थानामध्ये, शुभ स्थानामध्ये आहे, त्यामुळेच त्याच्याजवळ ज्ञान आहे आणि त्याची प्रसिद्धी सर्वप्रथम सोसायटीमध्ये होत असते, तर त्यानुसार तो आहे। त्यानंतर गुरुग्रह हा 3ऱ्या, 6व्या, 8व्या आणि 12व्या जे अशुभ स्थान आहे तर त्या स्थानामध्ये हा अशुभ फळ देतो। तो अति विश्वास त्याला जास्त असतो, अपयश बऱ्याच वेळेला त्याला मिळत असते, धार्मिकमध्ये भ्रमण त्याच्यामध्ये निर्माण होत असतो किंवा भ्रम त्याच्यामध्ये निर्माण होत असतो, यासारखे तो गुरुग्रह आहे तो अशुभ फळ आपल्याला देत असतो। त्यानंतर शुक्र ग्रह आपल्याला अत्यंत शुभ फळ देणारा, जसं की ऐश्वर्य, विवाह, सौख्य, सौंदर्य यासारख्या कार्यामध्ये आपल्याला शुभफळ प्राप्त करून देत असतो। तर हे जे शुभ स्थान आहेत तर कोणते स्थान आहेत 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या, 7व्या, 9व्या, 10व्या, 11व्या आणि 12व्या या स्थानामध्ये तो ऐश्वर्य, विवाह, सौंदर्य ह्यासारख्या गोष्टींमध्ये तो आपल्याला काय आहे तर शुभफळ देत असतो। त्यानंतर अशुभ स्थाने किंवा मध्यम फळ देणारे कोणते स्थान आहे तर 5वे, 6वे आणि 8वे हे 3 स्थानामध्ये तो आपल्याला अशुभ किंवा मध्यम प्रकारचे फळ देत असतो। तो हा व्यक्ती भोगविलासी, अतिरेक किंवा रोग प्रवृत्तीचा आपल्याला दिसून येतो किंवा त्याच्यामध्ये ते प्रभाव आपल्याला दिसून येत असतात। त्यानंतर
आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो की शनिग्रह आपल्या कुंडलीमध्ये अशुभ आहे म्हणजे तो नेहमीच अशुभ फळ देतो, तर तसे नाही. काही स्थानामध्ये तो शुभ फळ सुद्धा देतो. तर कोणती स्थाने आहेत ती? तर शुभ स्थाने आहेत की 3, 6, 10 आणि 11 या भावामध्ये किंवा या घरामध्ये जर असेल तर तो शुभ फळ प्राप्त करून देत असतो. जसे की कठोर परिश्रम करावे लागतात किंवा यश मिळते किंवा संशय, त्या व्यक्तीमध्ये संयम हा असतो. या प्रकारे कठोर परिश्रम म्हणजेच की आपण केलेल्या कार्याचे फळ आपल्याला हा शनिग्रह मिळवून देत असतो. कठीण परिश्रम करवतो परंतु त्याचे फळ सुद्धा तितकेच प्रबळ आणि शुभ फळ देते, शुभ फळ आपल्याला मिळत असते. त्यानंतर अशुभ कोणत्या स्थानामध्ये असतो? तर 1ल्या, 2ऱ्या, 4थ्या, 5व्या, 7व्या, 8व्या, 9व्या आणि 12व्या यामध्ये तो अशुभ फळ देत असतो. आपल्या कार्यामध्ये विलंब आणणे, अडथळे आणणे, मानसिक तणाव वाढणे यासारख्या घटना या शनिग्रहांमुळे आपल्या जीवनामध्ये होत असतात. त्यानंतर जो आहे राहू आणि केतू. तर राहू ग्रह कोणत्या स्थानामध्ये शुभ फळ देतो आणि अशुभ फळ देतो तर हे आपण पाहूयात. तर राहू ग्रह 3ऱ्या, 6व्या, 10व्या आणि 11व्या या स्थानामध्ये तो शुभ फळ देत असतो. सामान्य परिस्थितीमध्ये अनपेक्षित यश मिळवून देतो. यासारखे शुभ फळ आपल्याला नक्कीच राहूमध्ये किंवा अडचणी येत असतात तर त्या अडचणी दूर करण्याचे कार्यसुद्धा या भावामध्ये स्थित असल्यामुळे आपल्याला करून देत असतो. त्यानंतर जे आहे ते अशुभ फळ या स्थानामध्ये देतो. कोणते स्थान आहे तर 1ल्या, 2ऱ्या, 4थ्या, 5व्या, 7व्या, 8व्या, 9व्या आणि 12व्या या स्थानामध्ये जर स्थित असेल आपल्या कुंडलीमध्ये तर अशुभ फळ देतो. तो भ्रम, व्यसन किंवा फसवणूक यासारखी घटना आपल्या जीवनामध्ये घडवून आणत असतो. त्यानंतर केतू. केतू हा ग्रह 3ऱ्या, 6व्या, 9व्या, 11व्या आणि 12व्या या स्थानामध्ये तो आपल्याला शुभ फळ देत असतो. तर मोक्ष, तत्वज्ञान, ज्ञानी, तंत्रात संबंधित ज्ञान असणे किंवा कम्प्युटर संबंधित टेक्नॉलॉजी याच्या संबंधित त्याला ज्ञान असणे किंवा त्यामध्ये त्याला यश मिळवून देण्याचे कार्य हा केतू आपल्याला ग्रह बऱ्याच प्रमाणात करत असतो. तर या स्थानामध्ये आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा आहे तर आपल्याला नक्कीच शुभ फळ प्राप्त करून देईल. तर अशुभ फळे कोणत्या स्थानामध्ये केतू देतो तर 1ल्या, 2ऱ्या, 4थ्या, 5व्या, 7व्या, 8व्या आणि 10व्या या स्थानामध्ये जो आहे तो केतू अशुभ फळ देत असतो. तर मनोधैर्याची कमतरता असणे, मानसिक विलक्षण किंवा विचलता या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात असते. तर हे राहू केतूचे फळ आहे. त्यानंतर हे जे 9 ग्रह आहेत ते भावानुसार वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला फळ देतच असतात. त्यानंतर जे आहे ते राशीफळ येते. म्हणजेच की रवी ग्रह हा मेष राशीमध्ये आहे म्हणजेच तो उच्चेच आहे. तर उच्चेनुसार तो आपल्याला कशा प्रकारे शुभ फळ देईल म्हणजेच की जे शुभ फळ मिळणार आहे ते आत्मविश्वास, आपल्या कार्यामध्ये यश मिळणे किंवा आपण जे काही कार्य करत आहोत किंवा गव्हर्नमेंट संबंधित आपल्याला यश प्राप्त होणे किंवा गव्हर्नमेंटची जॉब आपल्याला प्राप्त होणे यासारखे घटना आपल्या जीवनामध्ये होत असतात. कारण की तो उच्चेचा आहे. उच्चेचा म्हणजेच की त्या राशीमध्ये त्याचे प्रबलता किंवा त्या घरामध्ये गेल्यानंतर तो अत्यंत शुभकारी फळ आपल्याला देऊ शकतो. म्हणजेच की त्याची ऊर्जा आपल्या शरीरापर्यंत पुरेपूर प्राप्त होत असते उच्च स्थानामध्ये असेल तर. म्हणजेच की त्यानुसार आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असते. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे म्हणजेच येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.